नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हर्षराज एजू या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकचा विचार करणार आहोत। तो टॉपिक म्हणजे मसावी व लसावी। विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा लहान वर्गापासून तर अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झामपर्यंत अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यासाठी आपल्याला त्याच्या बेसिक गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे। मसावी व लसावी यामध्ये खूप जण कन्फ्युजन करतात। तर मसावीचा अर्थ आणि लसावीचा अर्थ व त्याच्या कन्सेप्ट्स काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिला भाग आहे तो म्हणजे मसावी। मसावी म्हणजे काय? त्याचा लॉंग फॉर्म आहे महत्तम सामायिक विभाजक। त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर। बघा, विभाजक म्हणजे काय? विभाजक म्हणजे एखाद्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना विभाजक म्हणतात आणि त्यातल्या त्यात जी मोठी संख्या येते तिला महत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात। हे आपण एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया। एक एक्झाम्पल घेऊया, 8 आणि 12। बघा, 8 आणि 12 ह्याचा मसावी आपल्याला कसा काढायचा आहे? बघा, ह्याचे फॅक्टर काढायचे। फॅक्टर म्हणजेच विभाजक, म्हणजे अशा संख्या काढायच्या की ज्याने 8 आणि 12ला भाग जाईल। आता बघूया, 8 आणि 12ला कुठल्या संख्येने भाग जातो? 2 आणि 2 8, 2 12। आता बघा, 4ला आणि 6ला पुन्हा कुठल्या संख्येने भाग जातो का? जातो 2 आणि। पुन्हा भाग द्या, 2 2 4, 2 3 6। आता ह्या 2 आणि 3ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ह्या ज्या डावीकडून ज्या 2 संख्येंनी भाग गेलेला आहे त्या संख्या आपण इथं लिहूया। 2 गुणिले 2, त्या दोन्हींचा गुणाकार घ्यायचा, तो म्हणजे 4। हा आला 8 आणि 12चा मसावी। मसावी म्हणजेच HCF, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर। म्हणजेच काय? 4 ही संख्या अशी आहे की तिने 8 आणि 12ला भाग जातो आणि ती सर्वात मोठी संख्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मसावी ह्या गणितात कळालेला असेल तर मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते व त्याचा मसावी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे। उदाहरण घ्या दुसरं, 12 आणि 18 ह्याचा मसावी काढा। ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, समजला असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।